अर्चूस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपली आजची रेसिपी काय आहे। तर आज मी बनवत आहे हक्का नूडल्स। तर चला सुरुवात करूया। सुरुवातमध्ये स्टार्टिंगला तर मी फक्त हे 2 नूडल्स घेतलेले आहेत, हे तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जातील, त्याचं एक पॅकेटच मिळतं। तर मी हे 2 क्यूब घेतलेले आहेत त्याच्या ह्या अशा प्रकारच्या। तर त्यांना आता आपण पाणी गरम करायला ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं ऑइल पाहतो मी। हे पाणी गरम झाल्यानंतर याच्यात आपण आता थोडंसं तेल ओतूया, म्हणजे कसं होतं आपण ते शिजून घेतो ना नूडल्स, ते चिटकले जात नाही, चिटकल्यानंतर ते व्यवस्थित पण रेसिपी तयार होत नाही त्याची। तर हे पाणी पूर्ण गरम झाल्यानंतर आपण ते जे मी तुम्हाला दाखवलेले नूडल्स जे होते ते याच्यात आपण टाकणार आणि जास्त पण नाही, म्हणजे पूर्ण 100% बोलतो ना आपण शिजून घ्यायचं असं नाही घ्यायचं आपण, ते थोडंसं त्याला ठेवून द्यायचं की थोडं असं राहिलं पाहिजे। तर पाहतालच तुम्ही ते आपण आता याला गरम होऊन देऊया पाण्याला। तर हे पहा आता पाणी आपलं पूर्ण उकळलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता त्याचे मी तुम्हाला दाखवलेल्या त्या नूडल्स हक्का नूडल्सच्या ज्या क्यूब होत्या त्या सोडतोय। याला आपण एक 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून याला शिजून घेऊया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते। थोड्या वेळानंतर काय करायचं, काय होतं गॅस वगैरे फास्ट असतो ना, आपल्याला ते व्यवस्थित शिजून घ्यायचे असतात ना नूडल्स, त्याच्यामध्ये पाणी वगैरे बाहेर येतं त्याच्यातून। नंतर तुम्ही झाकण काढलं तरी चालेल, शक्यतो ठेवा नका ठेवा असं काही नाही, ऑप्शनल आहे। मी ठेवते एक 5 मिनिटं त्याच्यानंतर काढते, तुम्हाला पण ठेवायचं तुम्ही ठेवू शकता, नाहीतर नाही। आता हे ऑलमोस्ट आपलं शिजत आलेलं आहेत, पण अजून 1-2 मिनिटं त्यांना ठेवूया, कारण की जरा थोड्याशा नॉर्मलशा त्या पूर्णशा शिजलेल्या नाहीयेत। त्याच्यानंतर आपण त्यांना काढून घ्यायचं, काढून घेतल्यानंतर लगेच त्यांना ना थंड पाण्याने व्यवस्थित वॉश करून घ्यायचं याच्यातलं पाणी काढून घेतल्यानंतर, कारण की तुम्ही थंड पाण्याने वॉश करून घेतल्यानंतर त्या ज्या नूडल्स आहेत ना अशा चिपकत नाहीत एकमेकांना, त्या अशा सुट्ट्या होतात। तर नूडल्स मी हे ऑलरेडी झालेले होते ते मी काढले, त्यांना थंड पाण्याने वॉश करून घेतलं लगेच। हे पहा, कारण कसं होतं थंड पाण्याने वॉश केल्यानंतर लगेच ते व्यवस्थित राहत, म्हणजे चिपकले जात नाहीत ते, कारण की नूडल्स असे आपल्याला सुट्टे सुट्टे पाहिजे ना त्याच्यामुळं। तर आता त्याच्या नेक्स्ट प्रोसेस। तर फ्रेंड्स आपण आता नूडल्ससाठी जे काय लागतंय ते पाहूया। माझ्याकडे असं जास्त शिमला वगैरे अवेलेबल नव्हती, जे काय आहे त्याच्यातूनच मी बनवत आहे। गाजर छोटं बारीक असं कट करून घेतलेलं आहे उभं, कोबी कट करून घेतलाय तसाच उभा, आणि कांदा आणि नूडल्स हे तर मी तुम्हाला ऑलरेडी मगाशी दाखवले होते। तर चला आपण स्टार्ट करूया नूडल्स बनवायला। तर ऑलरेडी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं मी थोडंसं, पहा तुम्ही। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, गाजर टाकून घेतला आहे आपण आता याच्यामध्ये। तुम्ही घरी बनवून केव्हाही ट्राय करू शकता आणि खाऊ शकता। बाहेरचं सारखं खाण्याच्या कंपेअर मी सांगेल तुम्हाला, तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपी घरी ट्राय करू शकता, असं एवढंही अवघड नसतात ह्या रेसिपी। गाजर आपण थोडा याच्यात शिजून घ्यायचा, म्हणजे कांदा आहे, मग त्याच्यानंतर आपण याच्यात कोबी टाकणार आहोत। शिमला मिरची पण टाकतो याच्यात, पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी जे आहे त्याचंच बनवत आहे। तरी पण टेस्ट वगैरे खूप छान बनतं। तर आता ऑलरेडी आपण याच्यामध्ये कोबी टाकलेला आहे, तर आपण हा मिक्स करून घेऊया। मार्केटमध्ये तुम्हाला नूडल्स मसाला पण मिळून जातो, तर तो पण तुम्ही याच्यात टाकायचा। हा असा हक्का नूडल्स मसाला मिळून जातो, तर आता तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। म्हणजे जशी क्वांटिटी आहे ना नूडल्सची तशी तुम्ही मसाला टाकू शकता। तो आता मिक्स करून घेऊया। तर मी ह्या 2 क्यूब घेतल्या होत्या नूडल्सच्या, तर त्याच्यासाठी आता मसाल्याचे 1 पुडी टाकलेले आहे। आपण जे नूडल्स शिजवून नीट करून घेतले होते ना त्यांना आता याच्यात टाकूया, ॲड करून घेऊ। छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
ही कढई जी आहे ना ती पण न्यूडल्स सारखी म्हणजे दांडा वगैरे आहे तिला आणि लोखंडी कढई आहे ती, त्याच्यामध्ये चिपकत वगैरे नाही आणि छान असं बनलं जातं याच्यात. नॉनस्टिक किंवा आपली जे दुसरे बोलतो त्याच्या कंपेअर लोखंडी कढई आणि म्हणजे जे आपण चायनीज बनवतो ना त्याच्यासाठीच मी यूज करते कढई. आपण हे न्यूडल्स शिजवल्यानंतर थंड पाण्यामध्ये धुवून घेतले होते, त्याच्यामुळे काय होतं ना ते असे एकदम थंड झालेले असतात, त्यांना असं थोडंसं गरम होऊन द्यावं लागतं आपल्याला. ते असे छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात सोया सॉस, टोमॅटो केचप ते नंतर आपण टाकणार. तर आता आपण सोया सॉस टाकत आहोत याच्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही, जसं जसं मिक्स आणि ते सुट्ट्या होत जातील ना न्यूडल्स तसे तसे ते खूप छान बनतात. आता टोमॅटो केचप टाकणार आहोत थोडंसं. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान. त्या ज्या अशा जोडल्या गेलेल्या न्यूडल्स असतात ना त्यांना असं व्यवस्थितपणे सेपरेट करून घ्यायचं. हे पाहू शकता तुम्ही, असं छान सेपरेट वगैरे पण झालेलं आहेत त्या. माझे मिस्टर बनवत आहेत हे रेसिपी. न्यूडल्स मी थोडा वेळ ठेवल्यानंतर मी बनवत आहे, त्याच्यामध्ये थंड झाले होते तर ते असे कट करून घेतलेले आहेत माझ्या मिस्टरांना असे बारीक बारीक. तर ते तुम्ही ना जर लगेच रेसिपी तयार करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, ते थंड वगैरे होत नाही. जर तुम्ही ते थंड पाण्यातून काढले त्याच्यानंतर लगेच बनवायला घेतले तर ते पटकन होऊ शकतात. असे लांब लांब जे राहतात ना तर ते असं ह्या चमच्याच्या साह्याने ते असे त्याला कट करून घेतात. ऑलमोस्ट आपली हक्का न्यूडल्स बनलेले आहेत. तर आता ह्याला आपण छान असं काढून घेऊयात कशात तरी. तर छान असे आपले हक्का न्यूडल्स रेसिपी तयार आहे. खूप छान झालेले आहेत गाईज, तुम्ही पाहू शकता. खूप असे मस्त यम्मी वासन तितकं छान येते. तर तुम्ही पाहू शकता हे किती छान झालेले आहेत. तर आजची रेसिपी कंप्लीट झालेली आहे हक्का न्यूडल्स. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू, बाय.